प्रियंका गांधींची आज नंदुरबारमध्ये भव्य सभा पार पडणार आहे। शहरातल्या छत्रपती हॉस्पिटल शेजारी त्यांची सभा होईल। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून या सभेची जय्यत तयारी करण्यात आली। सभेत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केलेल्या आरोपांवर त्या काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर या सभेच्या तयारीबाबतचे अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी। नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी काँग्रेसने प्रियंका गांधी यांना निवडणूक मैदानात उतरवलेलं आहे। आज अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रियंका गांधींची नंदुरबार शहरामध्ये सभा संपन्न होत आहे आणि या सभेची तयारी काँग्रेस पक्षाकडनं करण्यात आलेली आपण पाहू शकतो की भव्य दिव्य असा करण्यात आलेला आहे आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहतील असा विश्वास काँग्रेसकडनं व्यक्त करण्यात आलेला आहे। सुरक्षेची देखील चोख व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 1000पेक्षा अधिक पोलीस या सभेसाठी तैनात करण्यात आलेले आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता पोलीस प्रशासनाकडनं घेतली जात आहे। वाढत्या उन्हाचा तडाखा हा येणाऱ्या कार्यकर्त्यांना बसू नये याची देखील दक्षता काँग्रेस पक्षाकडनं घेण्यात आलेली आहे। काँग्रेसचे नेमके कोण नेते या सभेला उपस्थित राहतात हे येणाऱ्या काही काळामध्ये स्पष्ट होणार आहे। प्रियंका गांधी या नेमकं काय बोलतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। प्रियंका गांधी आदिवासी मतदारांना जे आव्हान करतील त्यावर देखील या निवडणुकीमध्ये जय पराजय ठरू शकतो अशी परिस्थिती आहे। प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार।